हॅलो गाईज, होळी खेळायची आहे. चला. पण बऱ्याच लोकांना होळीची जितकी एक्साइटमेंट असते त्याच्या डबल ट्रिपल स्किन खराब व्हायचं टेन्शन असतं. सो मी आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला यावर एक झक्कास सोल्युशन सांगणार आहे. नॅचरल, इको फ्रेंडली, केमिकल फ्री कलर्स यूज करा वगैरे वगैरे. त्या गोष्टी काय सांगणार नाही, कारण होळीच्या दिवशी कोण कोणता कलर लावेल काही सांगता येत नाही आहे. होळी खेळून झाल्यावर पुन्हा हेल्दी स्किन कशी अचीव करायची त्याचं मी एक आयुर्वेदिक सोल्युशन सांगणार आहे आणि ते मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून सुद्धा दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्याला होळी खेळायच्या आधी कुठलाही तुम्ही जो मॉइश्चरायझर यूज करता तो यूज करायचा. एक्सपोज पार्ट असणार आहे मॉइश्चराईज करायचं आहे आणि सनस्क्रीन यूज करायचं. सनस्क्रीनसुद्धा तुम्ही जे रुटीनमध्ये यूज करत असाल ती यूज करायचं. डिफरंट कलर्स आहेत हे आणि निघत नाही डाग. मी हे हँडवॉश केलं आहे. ओके, तर फर्स्ट स्टेप, कोणतेही कलर असू दे ते व्यवस्थित कॉटनने किंवा सॉफ्ट कॉटनच्या कपड्याने नीट पुसून घ्यायचं आहे. सेकंड स्टेप, यामध्ये थोडं कोकोनट ऑइल घेऊन ते फेसवर किंवा जिथे जिथे कलर लागला आहे तिथे 5 मिनिट प्रॉपर मसाज करायचं आहे. त्यानंतर पुन्हा कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित फेस पुसून घ्यायचं आहे. थर्ड स्टेपमध्ये त्रिफळा पावडर जे आहे त्याच्यामध्ये किंचित पाणी मिक्स करायचं आहे आणि स्क्रबसारखं त्याचं कन्सिस्टन्सी झाल्यानंतर त्याने 5 to 7 मिनिट स्क्रबिंग करायचे आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने फेस धुवायचा आहे. फोर्थ स्टेप, यामध्ये त्रिफळा पावडर 1 स्पून, त्यामध्ये 2 स्पून मध मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर ते फेसला लावायचं आहे. यानंतर 3 to 4 मिनिट हे तसंच ठेवून नंतर पुन्हा फेस व्यवस्थित धुवायचा. वाव, इट्स लिटरली अमेझिंग. जो रिझल्ट आहे तो आधीपेक्षा म्हणजे आधीच्या स्किनपेक्षा खूप छान आहे. ग्लो बघा किंवा सॉफ्टनेस इज ऑल्सो व्हेरी गुड. नक्की हा प्रयोग करून बघा आणि बिनधास्तपणे होळी खेळा. विशिंग एव्हरीवन अ हॅपी होली.